नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। आज BMS आणि BHMS त्याचबरोबर BUMS या कोर्सेसची राऊंड 3 आहे त्याची सिलेक्शन लिस्ट लागणार होती, तर ती लागलेली आहे। 85% स्टेट काउन्सिलिंग ओनली फॉर डोमिसाइल स्टुडंट, महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी 85% ची काउन्सिलिंग असते त्याची राऊंड 3 ची सिलेक्शन लिस्ट, त्यानंतर जे 15% ऑल इंडिया कोटा असतो देशभरातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेज, या दोन्हीची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे हे आपण सुरुवातीला बघणार आहोत। जर आपण सुरुवातीला 85% म्हणजे जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे किंवा त्यांनी सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने बघायची ते आपण बघणार आहोत। सपोज तुमचा नीटचा रोल नंबर असेल किंवा सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म नंबर असेल, तो एंटर करून तुमच्या समोर कुठल्या प्रकारचा रिमार्क तिथे दिलेला आहे हे तुम्हाला बघायचं आहे। सपोज आपण हे 1 नंबरचं बघत आहोत, तर 1 नंबरच्या विद्यार्थ्याला जे काही पुण्याचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे हडपसरचं, तर डायरेक्टली ते दाखवेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे। त्यानंतर जर आपण फर्स्ट सेकंड थर्ड नंबरच्या विद्यार्थ्याचं बघितलं तर आपल्याला इथे दिसेल की नो प्रेफरन्स, म्हणजे या विद्यार्थ्यांना जे कॉलेज अलॉटमेंट झालं होतं मुंबईचं त्यानंतर त्यांनी प्रेफरन्स भरलाच नाही, त्यामुळे त्याच्यासमोर असं आलेलं आहे की नो प्रेफरन्स, नंतर त्याला तेच कॉलेज फायनल करावं लागेल। त्यानंतर दुसरा जर विद्यार्थी आपण बघितला 4 नंबरचा, तर इथं आपल्याला दिसेल नागपूरचं कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे आणि इथं समोर दिसतंय की नो चेंज, म्हणजे या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं होतं आणि ते चेंज झालं नाही, त्याच्यामुळे इथं नो चेंज म्हणून आलेलं आहे। त्यानंतर तिसरं जे टाईप आहे ते रिटेनचा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे। जर आपण इथं 15 नंबरच्या विद्यार्थ्याचं बघितलं तर इथं आपल्याला दिसेल मुंबईचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, इथं दिसतंय RET, म्हणजे यांनी इथं रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे आणि हे कॉलेज फायनल केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं हे लिस्ट आपण चेक करायची आहे। आणखी जर याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। अशाच पद्धतीनं जी 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे त्याची सुद्धा सिलेक्शन लिस्ट चेक करायची आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जी जॉईनिंग आहे ते 30/10/2025 पर्यंत करायचे आहे, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, इन्क्लुडिंग हॉलिडे, म्हणजे जरी सुट्टी जरी असेल तरी तुम्ही तिथे जाऊन रिपोर्टिंग करू शकता। आणि जर कॉलेजचा DD असेल तर तो तुम्हाला काढता येत नसेल तर चेक सुद्धा देऊन तुम्ही तिथं रिपोर्टिंग करू शकता। 85% कोटा आणि 15% कोटा BMS आणि BHMS चा कट ऑफ कशा पद्धतीने गेला हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत